हे पूर्णपणे दलित विरोधी आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या बाबासाहेबांच्या प्रत्येक महाविद्यालयाला मुख्यमंत्री भेट देत नाहीत। मुख्यमंत्री दलित विरोधी आहेत, त्यांना बाबासाहेबांचं कॉलेज बंद पाडायचं आहे। ते फक्त दिखावा करतात। येणाऱ्या लोकसभेमध्ये दलित आणि पूर्णपणे भारतीय जनता पक्ष असेल, एकनाथ शिंदे असेल, त्यांना पण नाकारलेलं आहे। कारण मुख्यमंत्री हे बाबासाहेबांच्या संस्थेला काही मदत करत नाही। दलितांचे जेवढे 20,000 कोटी आहेत त्यांनी सर्व पैसे लाडकी योजना, त्याच्यानंतर वारकरी पंथ इतर ठिकाणी वळवले, हे चुकीचं आहे। मुख्यमंत्र्यांनी 300 विद्यापीठाची जी आम्हाला परवानगी होती अनुसूचित जाती जमातीला 200 केले। मुख्यमंत्र्यांनी व्हॅलिडिटीची अट मुद्दामून दलितांना लावली। ओबीसीला, एसबीसीला 6 महिन्याची अट मुदत दलितांना नाही। तर आम्ही संपूर्णपणे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आहोत। मुख्यमंत्र्यांना सिद्धार्थ कॉलेजला येण्यास वेळ नाही, पण त्यांना बाकीच्या मंदिरात जाण्यासाठी वेळ आहे। मुख्यमंत्री विसरतायत आंबेडकरी समाजाचं सिद्धार्थ कॉलेज हे आमच्यासाठी श्रद्धास्थान आहे। नाही, हा धार्मिक विषय आहे। त्यांनी बंतेजींना बोललं, वरचा कार्यक्रमातला हा विषय वेगळा, पण त्यांनी बाबासाहेबांचं स्वप्न होतं की अनुसूचित जाती जमातीच्या मुलांना शिक्षण देणं, त्यांची प्रगती करणं हा मुख्य उद्देश आहे। त्याच्या बाजूने ते नाही आहेत, त्यांच्या विरोधात ते आहेत आणि ते आम्हाला मान्य नाहीये। मंदिरांना पैसे देण्यामध्ये आमचा विरोध नाहीये, तुम्ही द्या, परंतु पहिलं महाराष्ट्रामध्ये कॉलेज, शाळा हे काढणं गरजेचं आहे। जोपर्यंत ते काढत नाही तोपर्यंत दलितांचं उत्थान होणार नाही। तरी मुख्यमंत्री का लक्ष देत नाही? मंत्री बाजूला होतात, पण ते शेतात कोणाला भेट द्यायला येत नाही। कॉलेज पडायला आलेलं आहे, कॉलेज बंद पडण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। विद्यार्थी लिव्हिंग सर्टिफिकेट का लागेल? त्यांना बाबासाहेबांचं कॉलेज बंद करायचंय का? आता येणाऱ्या निवडणुकीत त्यांना मुख्यमंत्री आम्ही राहू देणार नाही। रामदास आठवले केंद्रीय मंत्री, आमची युती आहे भारतीय जनता पक्षासोबत, त्यांचं प्रोटेक्शन कमी करण्यात आलं। तर मुख्यमंत्र्यांच्या आमदारांना 2-2 गाड्या आणि आमच्या आठवले साहेबांना 2च पोलीस, हा कुठला न्याय आहे? आठवले साहेबांनी मुख्यमंत्र्यांना 2 वेळा पत्र दिले की बाबासाहेबांच्या कॉलेजला भेट द्या, आमच्याशी चर्चा करा, तरी ते आठवले साहेबांच्या पत्राला केळाची रुपये दाखवतात। काय चाललंय? आम्ही युतीमध्ये आहोत की नाही? त्यांचं नाव का नाहीये? अजितदादा पवारचं नाव असतं, मुख्यमंत्री आठवले साहेबांचं का नसतं? आम्ही महायुतीत असताना देखील आठवले साहेबांचं नाव, आठवले साहेबांचा फोटो का नसतो? त्याचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो या ठिकाणी। मागच्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही सत्तापलटचं राजकारण चाललं होतं, त्या राजकारणामध्ये आपण सगळे ज्ञात आहोत। अशा परिस्थितीमध्ये सर्वात जास्त नुकसान जर कोणाचं झालं असेल तर ते म्हणजे सामाजिक न्याय विभागाच्या लाभार्थ्यांचं। सामाजिक न्याय विभागाचे लाभार्थी म्हणजे कोण? तर एससी, एसटी, ओबीसी हा प्रवर्ग। कोविड काळाच्या दरम्यान या महाराष्ट्र शासनाने सिद्धार्थ महाविद्यालय, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेलं महाविद्यालय, या महाविद्यालयाला कोट्यवधीचा निधी मंजूर केला होता। अर्धाधिक निधी वर्ग झालेला आहे, त्याचं काम सुरू झालेलं आहे। आज अर्धाधिक काम पूर्ण झाल्यानंतर बाकीचं काम अतिशय बिकट अवस्थेमध्ये तसंच पडून आहे। अशा परिस्थितीमध्ये ज्या निधीची आवश्यकता आहे हे कॉलेज सुधारण्यासाठी, या कॉलेजचं रंगरेगोटी करण्यासाठी आणि त्याला मेंटेन करण्यासाठी, तो निधी नेमका मुख्यमंत्री महोदयांनी थांबवला। आता मुख्यमंत्री महोदयांनी थांबवण्याचं कारण काय? तर 2.5 वर्ष झाले सामाजिक न्याय विभाग हे जे खातं आहे याला अजूनही सेपरेट मंत्री मान्य मुख्यमंत्री महोदयांनी दिला नाहीये। या कारणामुळे हे खातं जे आहे मुख्यमंत्र्यांकडे सीमित राहिलेलं आहे। आणि परिस्थिती अशी आहे की ज्या वेळेस सामाजिक न्याय विभागाचं काम घेऊन प्रतिनिधी मंत्र्यांकडे जायचे तेव्हा ते काम मार्गी लागायचं, पण आज मुख्यमंत्र्यांकडे ते खातं असल्यामुळे त्यांची भेट होत नाही। भेट झाली तर विषय मार्गी लागत नाही। पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने अनेक कार्यक्रम घेण्यात आले। या कार्यक्रमाला राज्यपाल महोदय आलेले आहेत, पण मुख्यमंत्री येत नाहीत। मुख्यमंत्र्यांना अनेक वेळा सांगून झालं की आज महाविद्यालयाची परिस्थिती काय आहे ती बघा। 1953 सालपासून ते महाविद्यालय आहे, त्यापूर्वीची ती इमारत आहे। म्हणजे एकटे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटी उभी करून त्याला सिद्धार्थ महाविद्यालय निर्माण केलं। आणि तेही त्या काळामध्ये जेव्हा अर्न अँड लर्न कन्सेप्ट नव्हतं। भारतामधलं पहिलं अर्न अँड लर्न कन्सेप्ट वरती चालू झालेलं सकाळचं मॉर्निंग कॉलेज म्हणजे सिद्धार्थ कॉलेज। आणि तेव्हापासून ही प्रथा पडली की डिग्री कॉलेज हे सकाळचं असावं। हे कदाचित बऱ्याच कमी लोकांना माहिती आहे। तर वास्तव हे आहे, बाबासाहेबांच्या कन्सेप्टवर आज डिग्री कॉलेज चाललंय आणि त्या कॉलेजची आज जर ही अवस्था दुरावस्था होत असेल तर मग बाबासाहेबांच्या विचारांच्या पायिकांना, अनुयायांना रस्त्यावर आल्याशिवाय पर्याय राहणार नाही। आणि रस्त्यावर आम्ही जे येत आहोत हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात येत आहोत। आज परिस्थिती अशी झाली आहे की सामाजिक न्याय विभागाचा बराचसा निधी
हा अनेक विविध योजनांकडे वर्ग झालेला आहे आणि विविध योजनांकडे हा निधी वर्ग केला असताना सामाजिक न्याय विभागाची जी दुरावस्था होत आहे किंवा सिद्धार्थ कॉलेजची जी दुरावस्था होत आहे ही दुरावस्था होऊ नये, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून आम्ही रस्त्यावर आहोत, एवढंच मला सांगायचं.